क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण फेस्टिवल स्पेशल गोडाच्या पदार्थांबरोबर काहीतरी तिखट मीठ चटपटीत खाण्यासाठी मठरीची एक रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे। मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मुगाच्या डाळीमध्ये आपण पाणी घातलंय आणि ही 2 तासासाठी आपण आता भिजत ठेवायची। 2 तासानंतर आपली मुगाची डाळ छान भिजलेली आहे। तशी मुगाची डाळ भिजायला फक्त अर्धा तासच लागतो, पण वेळ असेल तर किमान 2 तास तरी भिजवावी। आणि आता आपण भिजलेली मुगाची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे। त्याच्यामध्ये आपण आता 1 छोटा अद्रकचा तुकडा आणि तुम्हाला आवडेल जेवढं तिखट आवडतं त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आपली आता मुगाची डाळ छान अशी बारीक करून झालेली आहे। मुगाच्या डाळीच्या पेस्टमध्ये मसाले घालायचे आहेत। 1 चमचा धने जिरे पावडर, 1/4 चमचा हळद आणि आपल्याला चिमूटभर ओवा घालायचा आहे, म्हणजे 1/4 चमचा आपण ओवा घातला आहे। 2 चमचे मीठ घातलं आहे। मीठ हे तुम्हाला किती मीठ खाता त्या हिशोबाने घालायचं आहे। चिमूटभर हिंग आणि क्रिस्पीनेस आपल्या मठरीला येण्यासाठी 4 चमचे तेल घालायचे आणि मावेल तेवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे। मठरीला पौष्टिक बनवण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे। मैदा सुद्धा वापरू शकता, पण गव्हाचं पीठ जर वापरलं तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही आपली रेसिपी आहे ती मूग डाळ आणि गव्हाच्या पिठाची मठरी अतिशय पौष्टिक, क्रिस्पी आणि कुरकुरीत बनते। गोळा आपला छान घट्ट मळलेला आहे। आता हा मळलेल्या गोळ्याला 15 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवायचे आणि तोपर्यंत आपण या मठरीसाठी लागणारा मसाला आणि साठ्याची तयारी करून घेणार आहोत। आपल्याला लेयर्डवाली मठरी तयार करायची आहे। त्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचे 4 चमचे आणि 1 मोठा चमचा तेल किंवा तूप तुमच्याकडे जे असेल त्याचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीचा हा साठा तयार करून घ्यायचा आहे। मसाल्यासाठी आपण आमचूर पावडर, चाट मसाला, लाल तिखट वरून आपल्याला घालायचं आहे आणि काळं मीठ वापरलं आहे, त्यामुळे टेस्ट चांगली येते। आणि ही वाळलेली माझ्याकडे पुदिन्याची पानं आहेत। वाळलेली पुदिन्याची पानं असतील तर ती घाला किंवा कसुरी मेथी असेल तर ती पण वापरली तरी चालते। आणि अशा पद्धतीने आपला चटपटीत हा जो मसाला आहे तो तयार होतो। त्याच्यामध्ये आपण काळी मिरी पण घातली आहे। काळी मिरीने पण खूप छान टेस्ट आपल्या मठरीला येते। हा मसाला आपला रेडी आहे। मठरी आपल्याला 2 भागामध्ये तयार करायची आहे। एका भागामध्ये 4 आणि एका भागामध्ये 4 अशा पद्धतीच्या 4-4 पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि या 4 पोळ्या एकावर एक ठेवून आणि मध्ये साठा लावून आपल्याला ही मठरी तयार करायची आहे। अशा पद्धतीने जर ही मठरी तयार केली तर लेयर्ड मठरी तयार होते। खूप छान पदर त्या मठरीला सुटतात। पण आता अशा पद्धतीने एक मोठी पोळी लाटून घेतलेली आहे। ही पोळी आपले रेग्युलर जी आपण चपाती लाटतो त्या चपातीच्या एवढीच अशा पद्धतीची जाडी आपल्याला चपातीची ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण जो साठा तयार केलेला आहे तो व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं एका पोळीला आपण जसा साठा लावला तसंच आपण त्याच्यावर बाकीच्या 3 पोळ्या ठेवायच्या आणि हा साठा लावून घ्यायचा आहे। आणि वरून एकदा छान व्यवस्थित लाटून घ्यायचे। आपल्याला हे जे मठरी आहे तिला काजूच्या आकाराचा शेप द्यायचा आहे। त्यासाठी आपण आपल्याकडे जे एखादं छोटं झाकण असेल बाटलीचं ते वापरायचे आणि त्यांनी अशा पद्धतीचे शेपमध्ये काजू कट करून घ्यायचे आणि किंचित साईडनी दाबून घ्यायचे, ज्यामुळे पदर तेलामध्ये आपण जेव्हा सोडू तेव्हा सुटणार नाही।
अशा पद्धतीने आपले काजूचे शेपवाली मठरी तळण्यासाठी रेडी आहे। हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे त्याला अलगद आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे। जास्ती जोरामध्ये दाबून याचा गोळा तयार करायचा नाही आहे, अलगद गोळा तयार करायचा आहे आणि एक सुरीनी किंवा कात्रीनी अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचे आणि हे आपण डायरेक्ट तेलामध्ये तळू शकतो, कारण आपण जो साठा वापरलेला आहे त्यामुळे त्याला ऑलरेडी लेयर पडलेले आहेत, त्यामुळे याला परत लाटायची गरज नाही। आता तेल तापलंय का ते चेक करून घेतलं। तेल चांगलं कडकडीत तापलं की आपल्याला ही काजूच्या शेपवाली मठरी छान अशी तळून घ्यायची। तेलात टाकल्या लगेचच हलवायचं नाही आहे, त्याला तळल्यानंतर वरती तरंगायला लागले की मग त्याला झाऱ्याने उलटे पालटं करायचे, कारण लगेचच हलवलं तर त्याचे जे पदर आहेत ते व्यवस्थित सुटणार नाहीत। अशा पद्धतीनं थोडंसं मठरी वरती आली की त्यांना व्यवस्थित दोन्ही साईडनी छान अशी तळून घ्यायची आहे। खूप छान पदर सुटतात आणि पदर सुटल्यामुळे ही जी मठरी आहे ती क्रिस्पी आणि कुरकुरीत लागते आणि भरपूर दिवस टिकते। मठरीचा कलर एकदम जबरदस्त आलेला आहे, एकदम छान अशी गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपली मठरी तळून झाली आहे। आवाज पण एकदम मस्त येतोय, ज्यावरून आपल्या लक्षात येईल की आपली मठरी क्रिस्पी झालेली आहे। आपली मठरी अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि बाकीच्या सर्व मठरी ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। काजूच्या शेपमध्ये ज्या मठरी होत्या त्या आपल्या तळून झालेल्या आहेत। आता जो मठरी कट केल्यानंतर जे शिल्लक राहिलेला जो भाग होता त्या शेपच्या मठरी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि त्या पण मस्त लागतात आणि त्याचे पण छान असे लेयर्स आपल्याला सुटलेले दिसतात आणि ही पण आपली छान अशी गोल्डन ब्राऊन आपल्या कलरमध्ये आपण ही मठरी तळून घेतलेली आहे। अशा पद्धतीनं आपले दोन्ही आकाराच्या मठरी आपल्या तयार आहेत खाण्यासाठी। आता ह्या मस्त कलर पण सुंदर आलेला आहे आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत। ह्या मठरी संध्याकाळी 4 वाजता चहाबरोबर किंवा आपण फेस्टिवलसाठी जे गोडाचे प्रकार तयार करत असतो त्याच्याबरोबर खाण्यासाठी क्रिस्पी कुरकुरीत आपले अशा पद्धतीने आपण फोडून दाखवली आहे मठरी झालेली आहे। गोडाच्या पदार्थाबरोबर आपल्याला अशी चटपटीत टेस्टची जर एखादी रेसिपी खायला मिळाली तर अतिशय खायला स्वादिष्ट लागते। काहींना गोड पदार्थ आवडतात, काहींना खारे आवडतात, काहींना तिखट आवडतात, तर हा तिखट आणि खारा अशा दोन्ही प्रकारामध्ये हा आपला प्रकार तयार होतो आणि अतिशय स्वादिष्ट तर लागतोच, त्याचबरोबर हेल्दी रेसिपीसुद्धा होते। आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो वरून अशा पद्धतीने स्प्रिंकल करायचा आहे, ज्यामुळे आपल्या मठरीची टेस्ट आणि द्विगुणित होते। आता फेस्टिवल्सचा सीझन चालू झालेला आहे, वेगवेगळे फेस्टिवल्स आपले येत आहेत आणि अशा पद्धतीने फेस्टिवलसाठी तुम्ही अशा पद्धतीची चटपटीत टेस्टी मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून ही भरपूर दिवस टिकणारी मुगाच्या डाळीची आणि गव्हाच्या पिठाची तयार केलेली मठरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील रेसिपीज जर पाहिजे असतील तर बेल बटन दाबा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील।